शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा, शेतकऱ्यांच्या मागण्या, शेतकऱ्यांच्या मागण्या यासाठी सातत्याने तुम्ही लढताय. वेळ अशी पण आली टोकाचं जोरात पाऊस उचलायची. खरं तर इथे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. जेवढे MIDC मध्ये प्रकल्पग्रस्त शेतकरी आहे यांचा आम्ही लढा उभारू आणि एकदम रस्ता रोको, कंपनी बंद, गेट बंद आंदोलन अशा तीव्र प्रकारे आंदोलन करू. खरं तर स्थानिक शेतकऱ्यांची काय ताकद आहे हे या कंपनीला दाखवून देऊ. बघताय तुम्ही शेतकऱ्याची विजय यात्रा नाही तर अंत्ययात्रा. हायकल कंपनी विरोधात शेतकऱ्यांचे न्याय हक्काचे आमरण उपोषण. आपण सीधा जातोय आपल्या विजय दादाकडे, माजी नगरसेवक. विजय दादा, काय प्रकार आहे आणि कुठल्या संदर्भात हे उपोषण आहे? हा उपोषण शेतकरी कामगार पक्षाचे माननीय आमदार बाळराम दत्तात्रय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हायकल कंपनी विरोधात स्थानिक शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी बसलेला हा आमरण उपोषण आहे. उपोषण करण्याची वेळ काय आहे आपल्याकडे? खरं तर गेल्या 1.5 वर्षापासून पत्रव्यवहार करत आहे कंपनी प्रशासनाकडे आणि पोलीस प्रशासनाकडे की आम्हाला न्याय द्या. आमच्या या ठिकाणी जमिनी गेलेल्या आहेत, आम्हाला उदरनिर्वाहासाठी कोणतंही साधन राहिलं नाही. तर आम्हाला उदरनिर्वाहासाठी या कंपनीमध्ये जे परप्रांतीयांना कॉन्ट्रॅक्टी कामं दिलेली आहेत त्या कॉन्ट्रॅक्टी कामामध्ये आम्हाला स्थानिकांनाही सामावून घ्या या मागणीसाठी खरं तर हे आंदोलन, या उपोषण चालू केलेलं आहे. आज दुसरा दिवस आहे. या ठिकाणी शेतकरी 6 लोक बसलेले आहेत. या ठिकाणी काल माननीय आमदार बाळराम पाटील साहेब या ठिकाणी येऊन गेले. पंचायत समिती सभापती काशीनाथ पाटील साहेब या ठिकाणी येऊन गेले. या ठिकाणचे नगरसेवक अरविंद म्हात्रे, विष्णू जोशी, किरण दाभणे, ज्ञानेश्वर पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दत्तात्रय पाटील असे अनेक मान्यवर या ठिकाणी या उपोषणाला व्हिजिट देऊन गेलेले आहेत. मागण्या आमच्या काहीच नाहीये. जे या ठिकाणी कंपनीमध्ये आमच्या जमिनी गेलेल्या आहेत, परप्रांतीयांना काम देता ते आमच्या स्थानिकांना भेटायला पाहिजे. कारण या कंपनीचा आता खरं तर मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. मग तो ध्वनी प्रदूषण असो, वायू प्रदूषण असो, जल प्रदूषण असो, मग या सर्वाचा त्रास भोगावा स्थानिकांनी. आणि या ठिकाणी उदरनिर्वाहासाठी साधन पाहिजे, ते मात्र व्यवसाय मात्र मिळतो परप्रांतीयांना. मग हे कुठेतरी चुकीचं आहे आणि या अन्यायाविरोधात हे खरं तर उपोषण बसलेलं आहे. आणि अशाच अनेक MIDC मध्ये अशा अनेक कंपन्यांमध्ये अशा समस्या चालू आहेत की स्थानिकांना न्याय मिळत नाहीये. तर कुठेतरी या शेतकऱ्यांच्या एकजुटीला मी या ठिकाणी खरोखर मान्यता देतो की खरोखर आपण काहीतरी जो प्रश्न या ठिकाणी थांबला होता त्याला ज्वलंत करण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे. माझं नाव विनायक दामोदर पाटील. माझ्या आजोबांची इथे जमीन गेलेली आहे आणि आमच्यावर आता उपासमारीची वेळ आलेली आहे. त्यामुळे आम्हाला इथे कंपनीत उदरनिर्वाहासाठी काहीतरी कामामध्ये समाविष्ट करून घेण्यात यावे. मागील 1.5 वर्षापासून मी कंपनीकडे पेपरवर्कनी विषय मांडण्याचा प्रयत्न करतोय, परंतु कंपनी कोणत्या प्रकारचं लक्ष देत नाही. तसेच पोलीस प्रशासनाकडे आम्ही सुद्धा जातोय, ते साहेब प्रयत्न करतात कंपनीशी बोलण्याचा, पण तरीही कंपनीला एवढा माज झालेला आहे की ती पोलीस प्रशासन सुद्धा थाऱ्यावर धरत नाही आणि यामुळे आम्हाला नाईलाजाने उपोषणाची वेळ आलेली आहे. स्थायी आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्याकडे आम्ही मागील वर्षी गेलो होतो. 6 महिने आम्ही त्यांच्या दाराकडे जात असताना त्यांनी पहिला आम्हाला सांगितलं का तुम्हाला मी काम मिळवून देण्याचा प्रयत्न करेन, पण नंतर काही गावातील गावगुंड आणि BJPचे कार्यकर्ते हे त्यांना भडकवून शेतकऱ्यांच्या मागण्याकडे त्या साहेबांनी नंतर दुर्लक्ष केलं. मूळ मागणी अशी आहे का तिथे स्क्रॅपचं काम, पाण्याचं टँकरचे सप्लाय, पुन्हा ज्या काही गाड्या अवेलेबल लागतात त्या आम्ही पुरवण्याचा प्रयत्न करू. ते सुद्धा आमच्या गावातले आहेत, पण ते काय झालं की आमचे वडिलांचे काकांचे जुने कॉन्ट्रॅक्ट होते त्यांना दादागिरी करून त्याने हडपण्याचा प्रयत्न केला आणि आज आम्ही एकत्र आल्यानंतर त्यांना ते बघवत नाही म्हणून ते निषेधात बसलेले आहेत. गावातल्या गावात आता तिथे तुम्ही बघता का तिथं महिला नाही किंवा काही
जे वरिष्ठ व्यक्ती नाहीत, कारण त्यांना माहित आहे हे चुकीचं आहे. कशासाठी? तर ते सर्व दारूच्या बॉटलवर आलेली मुलं आहेत. काय वाटतं तुम्हाला, नक्कीच न्याय मिळेल असं वाटतं? नक्कीच आमचं तर प्रयत्न सातत्याने चालूच आहे तर आम्हाला न्याय मिळावा. आता कंपनी प्रशासन कितपर्यंत आम्हाला सहयोग करते हे त्यांच्याकडून आणि बाळाराम पाटीलचं कसं म्हणणं? साहेबांनी, आता मी साहेबांकडे मागील 6 महिन्यापासून जातोय आणि साहेबांनी वारंवार आम्हाला योग्य तो मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. न्याय नाही भेटला तर गुरुवारी बसणार आहे. आणि तसेच साहेब जर आम्हाला न्याय नाही मिळाला तर साहेब सुद्धा गुरुवारी उपोषणाला बसणार आहे. गुरुवारी साहेब उपोषणाला बसणार. हा. विजय दादा, फक्त आता आजचा दुसरा दिवस आहे तुमचा. आणि जर न्याय जर मिळाला, आता तुम्ही तर सांगता की नक्कीच न्याय मिळेल म्हणून, महिला वर्ग पण मोठ्या संख्येत आहे, तर हे न्याय नक्कीच मिळावा. आता ह्याच्यावरच सर्व त्यांचा उदरनिर्वाह चालू असणार आहे. नाही, खरी गोष्ट आहे. आज जर इथे ते या पोरांची ओळख करायचं झालं तर हा या मुलाचे रिक्षा चालवून धंदा करतो. म्हणजे या कंपनीमध्ये जागा जाऊ नये आज त्याला रिक्षा करण्याची वेळ आली. का तर ही कंपनी कुठेतरी त्यांना काम धंदा देत नाही. जर या कंपनीने कुठल्याही प्रकारचा त्यांना काम धंदा दिला तर त्यांना रिक्षा चालवण्याची वेळ येणार नाही. हा व्यक्ती बघितला तर हा बेरोजगार आहे. आज त्याचे 2 मुलं आहेत, दोन्ही बेरोजगार आहेत. मग जर आपली जमीन जाऊन ज्या जमिनीमध्ये वडिलोपार्जित लोकांनी जमिनी MIDC ला दिल्या त्यावेळी त्यांना वाटलं होतं की MIDC मध्ये आपल्याला न्याय मिळेल, आपल्या मुलांना या ठिकाणी कामं मिळतील, व्यवसाय मिळतील, त्यांचा उदरनिर्वाह चालेल. या आशेमध्ये ह्या MIDC ला म्हणजे लोकांनी एक्सेप्ट करून घेतलं की चला भविष्यामध्ये आपल्या मुलांचा भविष्याचा प्रश्न सुटला म्हणून. तर आता हा मुलगा याचे कामाला हे त्यांचे या मुलाचे वडील आहेत. आज यांना त्यावेळी MIDC आले त्यावेळी स्वप्न दाखवण्यात आले होते की आपल्या मुलांना इथे न्याय मिळेल, काम मिळेल, आपल्याला आपला जिम्मेदारी कमी होईल, त्या आशेने हे केलं. पण आज बाप या ठिकाणी येतोय आणि मुलगा उपोषणाला बसलाय. मुलगा 2 दिवस काय खात नाहीये. काय बापाचं मन करत असेल हे दाखवा तुम्ही कॅमेऱ्यामध्ये. म्हणजे एखाद्या वृद्ध बापाला आज मुलासोबत बसण्याची वेळ आलेली आहे आणि ही वेळ आणलेली आहे या ठिकाणी कंपनी प्रशासनाने. आज जर कंपनी प्रशासनाने या लोकांच्या जर मागण्या पूर्ण केल्या असत्या तर आज ही परिस्थिती आली नसती. आता या ठिकाणी पाठीमागे बघितलं तर हे बघा आजी, आता यांचं वय आहे घरामध्ये बसून आराम करण्याचं, नातवांचं तोंड बघायचं, नातवांबरोबर खेळायचं, पण त्यांचं ते न होता आता या ठिकाणी बघितलं तर त्यांना उपोषणाला आपल्या मुलांना पाठिंबा द्यायला यावं लागत आहे. तर माझी आपल्या एवढी मोठी मागणी तर नाहीये, फक्त तुमचं जॉबसाठी त्यांना जॉबसाठी त्यासाठी तुम्ही लढताय. नाही, आमची मागणी एकच आहे की बाबा जे परप्रांतीय तिथे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्या कॉन्ट्रॅक्टरांच्या जागेवर स्थानिकांना तिथे कामामध्ये समाविष्ट करण्यात यावा. 100% परप्रांतीय आहेत आणि या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर पण परप्रांतीय करतात. पाहायला गेलं तर जागा आपली गेलेली आहे आणि परप्रांतीयला तिथे सर्व काही बरोबर असंच चालू आहे. मोठा लढा आहे आणि यामध्ये आता खरं तर आम्ही आता हा तीव्र लढा आता खरं तर 6 जण बसल्यात. जर आज यांचा काही डिसिजन झाला नाही तर उद्यापासून या ठिकाणी उपोषणकर्त्यांची संख्या वाढणार आहे. आणि आमदार बाळाराम पाटील साहेब पण बोलून गेले काल की जर या 2 दिवसात यांचा जर लढा सक्सेस झाला नाही तर गुरुवारी मी स्वतः उपोषणकर्त्यांबरोबर उपोषणाला बसणार आहे. आता सध्या तुम्ही लढा तर देताय, पण अशी जर वेळ आली तो पाऊल उचलायचं तरी देखील तुम्ही उचलाल? हो, 100%. माती कामापासून आम्ही इथे सुरुवात केली याच कंपनी हेच कंपनी आमची जागा आहे. आम्ही इथे या होतो कॉन्ट्रॅक्टर होतो आम्ही. आज तुम्ही बघताय सप्लाय आम्ही केली. बरोबर, पण आज फुलासाठी तुम्ही न्यायासाठी इथं बसलात. हा, काय वाटतंय? काय वाटतं आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे. आज एक वडील आपल्या मुलाच्या, आता आमचे मुलगा एकच मुलगा आहे आमचा. आणि तो जर इथं उपाशी झाला जर बसला तर आम्हाला घरात राहुल काय? बरोबर हा, सांगा बघू. तर त्यानं तो न्याय मिळालाच पाहिजे. मी ज्योती म्हात्रे. काय सांगाल? फक्त तुम्हाला दुसरा दिवस आहे आणि सातत्याने आपले भाऊ आहेत, सर्व इथं वडीलधारी माणसं आहेत, ते उपोषणाला बसतायत आणि आज तुम्ही सुद्धा इकडे आहेत. तर काय वाटतं याची उपोषणाला बसणं चांगली योग्य आहे का नाही? उपोषणाला बसायचं तुम्हाला तर दिसते येते काय की हे योग्य आहे का नाही. ते आता नाही त्यांना हक्काचे काम मिळत नाही म्हणून ते उपोषणाला बसले आहेत आणि इथे त्यांचा आता हक्क देण्यात यावे हीच माझी विनंती आहे. जे इतर उपोषणाला बसलं त्यांचे आई वडील आहेत, बहिणी आहेत, त्यांच्या पत्नी आहेत, समजा त्यांना पण काहीतरी
आस असेल तेव्हाच त्या इथे बसल्यात ना, का त्या आमच्या घरात आमच्या मिस्टरांना किंवा आमच्या भावाला किंवा आमच्या या दुसऱ्या साईडचे शेतकरी बसले त्यांना बी न्याय मिळाला पाहिजे ना. कारण आमची पण एक परिवार आहे, घरात मुलं बाला आहे, त्यांचं पण पोट भरलं आवश्यकच आहे ना. आमच्या मिस्टरांना काम मिळेल तेव्हा त्यांचं पोट भरेल. हा मग तुम्हाला कसं वाटतं काही त्यांना न्याय मिळालाच पाहिजे ना. हेच माझं मागणं आहे की म्हणजे यांची मागण्या पूर्ण करण्यात यावा, हेच खरं ध्येय आहे. महिला वर्ग आता तुम्ही पैसे बसतात नक्कीच तर पुढे जर न्याय सुद्धा थोडंफार हे झालं तर टोकाची पाऊल उचलायला आपण रस्ता होतात. हा आहोत हो. ते तेवढी हिंमत आहे आमच्यात.